पश्चिम बंगाल विजयाच्या पार्श्वभूमीवर पिंपळनेरमध्ये भाजपाचा जल्लोष। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने पश्चिम बंगालमध्ये मिळवलेल्या विजयाच्या पार्श्वभूमीवर तसेच इतर राज्यातील उल्लेखनीय कामगिरीच्या पार्श्वभूमीवर पिंपळनेर भाजपा वतीने उत्साहपूर्ण जल्लोष साजरा करण्यात आला। यावेळी पिंपळनेर नगर परिषद कार्यालयासमोर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली। तसेच कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे वाटून आनंद व्यक्त केला। पक्षाच्या कार्यकर्त्यांची सातत्यपूर्ण मेहनत, मजबूत संघटन शक्ती आणि एकजूट यामुळेच हा विजय शक्य झाला, असे मत पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले। या कार्यक्रमास नगराध्यक्षा डॉक्टर योगिता चौरे, उपनगराध्यक्ष योगेश नेरकर, जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप कोठावदे, मंडळाध्यक्ष प्रमोद गांगुर्डे, बांधकाम सभापती राजेंद्र शिरसाट, पाणी पुरवठा सभापती विनोद कोठावदे, डॉक्टर राजेंद्र पगारे, मोतीलाल पोद्दार, चंद्रशेखर बाविस्कर, महेश पाटील, अविनाश पाटील, नौशाद सय्यद, बाबा शेख, महमूद मंसुरी तसेच नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। एकूणच पश्चिम बंगालमधील विजयासह इतर राज्यातील उल्लेखनीय कामगिरीमुळे पिंपळनेरमध्ये भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे। आज जो पश्चिम बंगालमध्ये, आसाममध्ये आपल्याला जो ऐतिहासिक विजय मिळाला आहे, तर हा विजय मिळवणं काही सोपा नाही होता। पण आपल्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी, आपल्या सर्व नेत्यांनी सर्व मेहनत घेऊन आज हा विजय आपल्या पदात पडलेला आहे। या विजयाचा सर्वकडे आज आपल्याला आनंद उत्सव साजरा आपण करीत आहोत। पिंपळनेरच्या नगर परिषदच्या कडनं बी आज आपण आनंद उत्सव साजरा केलेला आहे। नुकत्याच पार पडलेल्या आणि आज सकाळपासूनच संपूर्ण देशाला उत्सुकता लागून राहिलेल्या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुका ज्या पार पडलेल्या होत्या, त्यापैकी या स्वतंत्र भारतासाठी अत्यंत महत्त्वाचं राज्य असलेल्या पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये गेल्या 15 वर्षाची ममता बॅनर्जी सरकारची काही राजवट जाऊन भारतीय जनता पक्षाचे शीर्षस्थ नेतृत्व, या देशाचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी, कणखर गृहमंत्री आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाने अभूतपूर्व यश मिळवताना आपण त्या ठिकाणी आज बघत आहोत। ते देशाचे लाडके गृहमंत्री अमितजी शाह साहेब, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय नितीनजी नवीन साहेब आणि भारतीय जनता पक्षाच्या पश्चिम बंगाल शाखेचे संपूर्ण पदाधिकाऱ्यांपासून ते कार्यकर्त्यांपर्यंत गेले सर्वजण भारतीय जनता पक्षाच्या पिंपळनेर शहर मंडळाच्या वतीने या ठिकाणी पश्चिम बंगालच्या संपूर्ण 19 कार्यकर्त्यांचं त्या ठिकाणी मनस्वी असं अभिनंदन या ठिकाणी करतो। ज्या राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या जनसंघाचे नेते श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा जन्म ज्या राज्यामध्ये झाला, त्या पश्चिम बंगाल राज्याने आज शेवटी पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाचं कमळ हातामध्ये घेतलेलं आपण सर्वजण बघत आहोत। सोबतच आसाममध्ये देखील हेमंत बिस्वाजी शर्मा यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं सरकार तिसऱ्यांदा आपण येताना त्या ठिकाणी बघत आहोत। आणि केरळ असेल, पुदुचेरी असेल, तामिळनाडू असेल, या राज्यामध्ये मित्र पक्षांच्या मदतीने कधी नव्हे ते भारतीय जनता पक्षाने त्या ठिकाणी हातपाय उपसवायला सुरू केल्याचं आपण सर्वजण त्या ठिकाणी बघत आहोत। या 5ही राज्यातील यशाबद्दल आणि विशेषतः पश्चिम बंगालच्या यशाबद्दल आम्ही पुनश्च एकदा या देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय मोदीजी, आदरणीय अमित शाह साहेब, आदरणीय नितीनजी नवीन साहेब आणि पश्चिम बंगालच्या भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांपासून ते कार्यकर्त्यांपर्यंत आणि त्या ठिकाणी नेतृत्व करणारे 19 कार्यकर्त्यांपर्यंत आम्ही भारतीय जनता पार्टी शहर मंडळाच्या वतीने या ठिकाणी पिंपळनेर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष योगिताताई चौरे, उपनगराध्यक्ष योगेश भाऊ नेरकर, सर्व सभापती, सन्माननीय नगरसेवक सर्वांच्या वतीने हा या ठिकाणी जल्लोषाचा कार्यक्रम या ठिकाणी साजरा केला।